चला तर आज बनवूया ओल्या काजूची चमचमीत अशी भाजी। तर इथे मी आमच्या झाडावरनं काजूच्या बिया काढलेल्या आहेत। बिया कापून घ्यायच्या आहेत। कापत असताना हँड ग्लोव्स किंवा हाताला तेल लावायचं। आता अशा पद्धतीने काजूगर काढून घ्यायचे। 5 मिनिटं छान उकळवून घ्यायचे। आता याची सालं काढून घ्यायची। आता एका साईडला मी ग्रेव्हीची तयारी करत आहे। पॅनमध्ये घातलेलं आहे तेल, त्याच्यात घालायचं आहे कांदा, खोबरं हे छान परतवून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये बडीशेप, धणे, काजू आणि टोमॅटो घालायचे, लसूण आणि आलं। आता हे छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे। हे व्यवस्थित शिजलं की मिक्सरमधून वाटून घ्यायचे। थोडंसं पाणी घालून वाटायचं आहे। अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे एका भांड्यात घालायचं आहे तेल। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं आणि खडे मसाले। आता त्याच्यात केली होती आपण पेस्ट ती घालायची आहे। ही पेस्ट छान मंद आचेवर आपल्याला 2 मिनिटं परतवून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आणि 2 चमचे आगरी मसाला। हेही आपल्याला 1 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, काजूचे गर घालायचे आहेत आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं। आता झाकण देऊन ठेवायचं आहे। मंद आचेवर 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर झाकण काढायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। अशी आपल्या ओल्या काजूची भाजी तयार आहे। तर या आमच्याकडे जेवायला।